नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीसाईंनो, अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आपल्या समोर आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीकडून आलेली ही माहिती आहे। दिनांक तुम्ही याची पाहू शकताय, 25/6/2026 हे पत्र आहे। विषय बघा याचा काय आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना BLO सहाय्यकपदी नियुक्ती रद्द करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे आणि हे पत्र माननीय तहसीलदार साहेबांना लिहिलेलं आहे। तुम्ही देखील तुम्हाला जर BLOचं काम दिलं असेल तर तुम्ही देखील हे काम कशा पद्धतीने रद्द करायचं, अंगणवाडी सेविका मदतनीसांना योजनाबाह्य कोणतीही कामे देऊ नका, त्याचं देखील लेटर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला BLOचं काम दिलं असेल आणि तुम्हाला जर ते काम रद्द करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचं हे सर्व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यात। बघा काय माहिती आहे। महोदय, वरील विषयास अनुसरून आपणास विनंती करतो की एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविका यांना पूरक पोषण आहार सर्वे अद्ययावत करणे, गरोदर माता नोंद ठेवणे, जन्म मृत्यूदर नोंद ठेवणे, लाभार्थी वजन घेणे, मोबाईलचे ऑनलाईन कामकाज व ऑनलाईन हजेरी भरणे अशा अन्य प्रकारची खूप कामे असल्याने सेविकेचे कामकाज पाहता त्यांना अंगणवाडीचे काम भरपूर आहे आणि बाहेरील काम दिल्यामुळे मुलांच्या कुपोषणात वाढ होण्याची शक्यता असून BLOचे काम अंगणवाडी सेविका यांच्याकडून करणे शक्य होणार नसून पर्यायी व्यवस्था करण्यात यावी आणि BLO सहाय्यकपदी नियुक्ती रद्द करण्यात यावी ही आपणास नम्र विनंती। अंगणवाडी कामकाजाव्यतिरिक्त काम देण्यात येऊ नये असा शासन निर्णय 6 नोव्हेंबर 2010 आणि माननीय मंत्री महिला व बालकल्याण महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पत्र 27/3/2026 सोबत जोडून देत आहे। तरी मेहरबान साहेब, आपण आमच्या निवेदनाचा विचार करून सर्व अंगणवाडी ताईंना यांच्या BLO सहाय्यकपदी नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्या समोर आलेली आहे। आपले नम्र सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस व समन्वय समिती पदाधिकारी महाराष्ट्र राज्य युवराज बैसाने, जयश्री वाबळे, संजय मापले, रामकृष्ण बी पाटील, गोवर्धन मिसाळ, राजू पाटील यांच्याकडून हे महत्त्वपूर्ण अपडेट आले ताईंनो। तुम्हाला जर BLOचं काम आलं असेल तर तुम्ही देखील याच पद्धतीने लेटर सादर करून ज्या त्या जिल्ह्यातील ज्या त्या तालुक्यातील तहसीलदार साहेबांना निवेदन सादर करू शकता। अत्यंत महत्त्वाचा हा GR आहे, हा हे परिपत्रक आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे। आता आपण शासनाकडून मार्च 2026 मध्ये मंत्री महोदयांनी कशा पद्धतीने लेटर काढलं हे जाणून घेऊया। तर बघा ताईंनो, हेच ते लेटर आहे, तुम्ही दिनांक याची पाहू शकता, 27 मार्च 2026 आहे। मंत्री महिला व बालविकास विभाग यांच्याकडून काढण्यात आलेले लेटर आहे। बघा याच्यामध्ये काय म्हणण्यात आलेले आहे, विषय तुम्ही याचा पाहून घ्या। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्य करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी यांना मतदार केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे BLO कामकाजाची सक्ती न करणे तसेच ICDS योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज न करण्याचे आदेश देण्याबाबतचं पत्र स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी काढलेलं आहे। पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना अंगणवाडी परिक्षेत्रातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांचे आहार व आरोग्य तसेच बालकांचे पूर्व शालेय शिक्षणाचे कर्तव्य योजनेतील सेवाद्वारे पार पाडतात। सदर अंगणवाडी कर्मचारी राज्यातील बालकांच्या कुपोषण निर्मूलन या महत्त्वपूर्ण कामकाजासाठी आपल्याला सेवा देत आहेत। त्याचप्रमाणे योजनेशी संबंधित केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची क्षेत्रीय स्तरावर कार्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आहे। असे निदर्शनास आलेले आहे की राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी यांची मतदार केंद्रावर BLO म्हणून नेमणूक करण्यात येत असून सदर काम न केल्यास त्यांच्या विरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही येत आहे। या अनुषंगाने आपण सर्वांच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे की उपरोक्त संदर्भ 1 व 5च्या भारत सरकारच्या आदेशान्वये एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविकांना
योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये असं पत्र स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून काढण्यात आलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं हे पत्र आहे. बघा तुम्ही इथं आदिती तटकरेंचं नाव देखील पाहू शकता. तरी देखील काही जिल्ह्यांमध्ये असं घडलेले आहे की तेथील अंगणवाडी सेविका मदतनीसांना BLOचं काम देण्यास सक्ती करण्यात आली आहे. तर ताईंनो, तुम्हाला जर या पद्धतीने सक्ती जर करण्यात आली असेल तर तुम्ही या पद्धतीने पत्र सादर करून आपलं जे काम आहे ते रद्द करू शकता किंवा तुम्हाला संघटनेच्या विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे नंबर दिलेले आहेत. तुम्ही त्यांच्याशी देखील कॉन्टॅक्ट करून कशा पद्धतीने BLOचं काम रद्द करायचं ह्याची देखील माहिती जाणून घेऊ शकताय. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे. त्यांना जास्तीत जास्त सेविकाताईपर्यंत मदतनीसाईपर्यंत शेअर करा. अगोदरच अंगणवाडी सेविका मदतनीसांवर किती कामाचा बोजा आहे आणि त्याच्यामध्ये हे काम करणे म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी खूपच समस्या निर्माण झालेल्या आहे. त्यामुळे सेविकाताईंनो, जर तुम्हाला BLOचं काम आलं असेल आणि तुम्हाला जर ते काम नको असेल तर BLOची नियुक्ती रद्द करण्यासाठी तुम्ही याच पद्धतीने पत्र सादर करा किंवा आपल्या समन्वय समितीच्या काही पदाधिकाऱ्यांची नंबर आणि नाव इथं खाली देण्यात आलेले, तुम्ही त्यांचे देखील कॉन्टॅक्ट करून कशा पद्धतीने ही सर्व माहिती करायची हे सर्व जाणून घेऊ शकताय. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे. जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.